सकराम पाटील साहेबांना विनंती होती की आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. शांताराम पाटील साहेबांना विनंती होती की आपण व्यासपीठावरून स्थान बनवा. तर केचे मुंडे पहिले षटक घेतले. स्ट्राइक एंडला समीर, नो स्ट्राइक एंडला राम म्हात्रे. ही सलामीची जोडी. गेम ऑन. पहिला चेंडू जणू काय केजे मुंडेचं स्वागत केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं. आणि आजच्या दिवसातील पहिला चौकार समीर भोईरच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती आगाज केलंय. सदाशिव पाटील साहेबांनी विनंती होती की आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. सदाशिव पाटील साहेब आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. केजू राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू चांगला होता, मात्र तेवढा चांगल्या रीतीने खेळून काढलाय. शॉट फाईन लेगच्या क्षेत्राची चेंडू खाली येतोय. चेंडू उचलेल, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल. एक धाव कन्वर्ट केली जाते. एकांनी धावसंख्या पुढे सरते. धाव लागतात ते देवीचा पाडा संघाच्या प्रथम फलंदाजी असताना बिनबाद 5 धावा धाबलगती लागल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक मारत असताना 5 षटकांचा आजच्या दिवसातील पहिला सामना गावदेवी ओमसाई आगासन वर्सेस देवीचा पाडा या दोन संघांमध्ये. खूप चांगला खेळ कालही दाखवला टीमने. केजी गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र लोफल टॉक चेंडू होता कार्पेटच्या माध्यमातून मात्र क्षेत्रक्षेत्री तैनात आहेत लंगॉन रिजन मध्ये. एक धाव एका धावेने राम म्हात्रे खातं उघडतोय. 6 धाबा धावबलगती लागल्यात. समीर वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय. राम म्हात्रेने एका धावेने खातं उघडलं आणि देवीचा पाडा टीमची धावसंख्या ती बिनबाद 6 धाबा. 5 षटकांचा सामना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील हा पहिला सामना. यानंतर सामना असेल निशांत जिस्पट वाकलन आणि त्यांना फाईट करेल तो वाडेकर संघ. केजू इथे मात्र टॉपेज लागले. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. शॉट थर्ड मॅनचा आणि फलंदाज बाद. पहिला झटका देवीचा पाडा संघाला समीर भोईरच्या स्वरूपात. तर 6 धावसंख्येत पहिला गडी बाद झालाय. देवीचा पाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवात खूप चांगली केली. समीरने पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला होता गोलंदाज केजू मुंडेवरती. पण त्यानंतर केजू मुंडेने कमबॅक केलंय. समीरला बाद केलंय. ते 1-5-6 अशी धावसंख्या. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. योगेश म्हात्रे स्ट्राइक एंडला तो नो स्ट्राइक एंडला राम म्हात्रे. मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये. तो गोलंदाजी मार्कवर केजू मुंडे. इथे फटका चांगला आहे, मात्र फटका फसलाय. ओमकार झेल खाली येतोय. लॉंगॉनला चूक होणार नाहीये आणि फलंदाज योगेश इथे गोल्डन डकवर बाद होतोय. 2 झटके दिले या षटकामध्ये गोलंदाज केजू मुंडेने आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज केजू मुंडे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज केजू. बघायचं या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक पूर्ण करतोय का. खिडकाली सर चषक 2018 या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक केजूच्या नावावर होईल का. इथे फटका चांगला, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतात. मिड विकेट क्षेत्रामध्ये पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू सीमा पार जाईल. राम म्हात्रेच्या बॅट मध्ये येणारा हा पहिला चौकार. Manish.
हॅलो 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 चेक. आगाचा संघ आपल्याला सावधी असेल. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. आगाचा संघ आपल्याकडे 25 मिनिटांचा अवधी असेल हेही लक्षात ठेवा. आणि 25 मिनिटांमध्ये केजी तुम्हाला 5 षटक आहेत. दुसरं षटक होते गोलंदाज महेश. 2 बाद 10 अशी धावसंख्या. हॅलो तर 2 बाद 10 अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी असताना देवीचा पाडा संघाची इथून 50 ते 55 धावा तरी बनवाव्या लागतील. देवीचा पाडा टीमला कारण की राम म्हात्रे आणि निलेश म्हात्रे स्ट्रायकिंगला. तर गोलंदाज महेश. मात्र पहिला चेंडू होता निलेश साडे. राम म्हात्रे काहीतरी सूचना करतोय कारण की डॉट चेंडू गेलाय. ऐगावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ खिडकाली आयोजित श्री खिडकाळेश्वर चषक 2018 ही स्पर्धा आपण बघतो. 3 दिवस चालणारी स्पर्धा जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय विश्वास मेन पंच आणि स्कोरलेगचे पंच योगेश पवार असे 2 अनुभवी पंच जे 2 चांगले खेळाडू सुद्धा आहेत. आणि पंच कोणा नेमावं ज्यांनी क्रिकेट सुद्धा खेळलंय. महेश निलेश साठी ऑप्शनच्या खूप बाहेर होते मात्र हलकस अपील केलं होतं. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 11 धावा. 2 बाद 11 अशी सुरुवात आपण बघतोय. ओमकार मात्र पहिल्या षटकात केजीच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला होता समीरने. मात्र त्यानंतर कमबॅक केलं. मात्र शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आला राम म्हात्रेच्या बॅट मध्ये आणि तिथून धावा धावपलकर लागल्या 10 आणि आता धावा झाल्यात 11. दुसरं पॉवर प्ले मार्गस्थ असताना आमदार रमेश सुभाष भोईर साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरनं सामना एन्जॉय करत आहेत. ते मात्र फटका चांगला गॅप मधनं लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आला होता. मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार रामच्या बॅट मधनं. पंधरा धावा धावपळ गती लागल्यात. रामच्या बॅट बद्दल बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. इथे मात्र फटका चांगला. आता मात्र मिडविकेटला टीनू खूप वेगाने आलेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. दुसरी धाव पूर्ण होईल का? 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावपळ धावा लागतात त्या 2 बाद 17. 17 धावा धावपळ गती लागल्यात. आपण बघू शकाल आजच्या दिवसातील पहिला सामना इथे सुरू आहे. आगासन विपक्ष देवीचा पाडा या 2 संघांमध्ये. महेश थोडस क्षेत्ररक्षण बदल करतायत. मिडॉनला एक क्षेत्ररक्षक घेत आहेत. यष्टीरक्षक शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. महेश गोलंदाजी मार्कवर. ते चेंडू चांगला होता. तेवढा चांगला फटका मात्र मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. नागराज येते ते 1 धाव. 1ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपळ धावा लागतात त्या 18 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू 2 बाद 18 अशी धावसंख्या देवीचा पाडा संघाची. इथे फटका चांगला आहे मात्र शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण होते. षटक समाप्त होते. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावपळ धावा लागल्या त्या 2 गडी बाद 19 धावा. पॉवर प्लेच्या 2 षटकात पहिल्या षटकात केजूने 10 धावा दिल्या. दुसऱ्या षटकात महेश मुंडेने दोन षटकाचा खेळ संपला. 19 धावा धावपळ करती लागलेत.
हॅलो. तर राम मात्र इथे बाद एक झटका बसतो मैदानामध्ये. केजू खूप चांगली गोलंदाजी दाखवते. पहिल्या षटकात केजूने 2 झटके सुद्धा दिले होते. 12 धावांवरती बाद होतोय फलंदाज. त्यांना डीजे थोडं स्पीडअप करा, फास्ट खेळायचं आगामी संघ. सामन्याला थोडंसं उशीर झालाय, त्यामुळे स्पीडअप करा. आपल्याला पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे खेळणं खूप अनिवार्य असेल. केजू मुंडे गोलंदाजीसाठी सज्ज होते. नवीन फलंदाज कपिल आलेत मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा सामना आहे. केजू मुंडे गोलंदाजी मार्कवर. ते ब्लॉकलचा वापर केला होता. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक ओमकार आहेत या टीमचा. सर्वदा चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारने दाखवलं या टीमसाठी. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावपक धावला तर त्या 21. 3 गडी बाद 21. तिन्ही गडी आपण विचार केला तर केजूने बाद केले. त्या श्रीचषक स्पर्धा झाली. आपण बघितलं नारळीच्या मैदानामध्ये अंतिम सामन्यामध्ये पेटाली संघाविरुद्ध केजू मुंडेने मेडन षटक फेकलं होतं. खूप चांगली गोलंदाजी दाखवली या सीझन मध्ये केजू मुंडेने आतापर्यंत. राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू पडला तर जास्त बाउन्स घेतोय. पंचांचा इशारा चेंडू सुवेर घोषित केला जातोय. अवंतर स्वरूपात 1 धाव मिळेल. धावसंख्या 22. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना. देवीचा पाडा विपक्ष गावदेवी ओमसाई आगासन या 2 संघांमध्ये. केजू आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं राईट मोर द विकेट. कपिल साठी मात्र इथे फटका फसलाय कपिलचा. चेंडू बऱ्याच वेळ हवेत मात्र क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये. प्रयत्न खूप चांगले केले होते टिनूने. मात्र 2 धावा इथे मिळतात. कपिल 2 धावाने आपलं खातं करतोय. धावसंख्या 24. 3 गडी बाद. 3 गडी बाद 24 धावा. धावपळ कधी लागले एक संतोष सुरुवात आपल्याला बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती समीरने चौकाराने आगाज केलं होतं. असं वाटलं या टीमच्या माध्यमातून 50 ते 60 धावा बनवल्या जातील. मात्र अजूनही तिसरं षटक मार्गस्थ आहे. क्रिकेट असा खेळ आहे, एखाद्या षटकात सामन्याचं चित्र बदलू शकतो. मात्र केजू मुंडे काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण आणि वेगवान चेंडू फेकण्याची कुवत या गोलंदाजामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती 24 धावा. 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना देवीचा पाडा संघ. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. आता पुढची लढत असेल आपण बघू शकाल. वाडेकर संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला निशांत जिजीस्फोट वाकलन संघ. केजू राईट मोर द विकेट. लेगस्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू पण वाईटची खून करतायत. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावपल करावा लागतात त्या 25 धावा. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. त्यानंतर 2 षटक म्हणजे अजूनही 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि जवळजवळ आपण विचार केला तर 25 धावा धावपल कधी लागले. इथून अजूनही 13 चेंडू मध्ये 25 ते 30 धावा इथे बनवाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या देवीचा पाडा टीमला. तो फाईट करू शकतो कारण की ओमसे गावदेवी आकाशी संघ सुद्धा खूप चांगला संघ आहे. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होती आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा विचार केला आपण तर 25 धावा धावपळ कधी लागल्या. 3 गडी बाद. तर आपल्या व्यासपीठावरती काही मान्यवर नक्कीच इथे कानाचाऊ म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार सुभाष गरू भोईर साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. तर सुभाष गरू भोईर साहेबांचा इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर पंढरीनाथ पाटील खिडकाली शाखा प्रमुख यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते आपले जे मान्यवर आहेत बेलापूरचे रमेश शेठ पाटील साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती हरेश्वर शेठ कोळी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. अभिमन्यू पवार साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार करायचा आहे.
तीन षटकांचा खेळ इथे संपला आणि धावफलक धावा आहेत त्या 25. त्यानंतर टायगरचे शाखा प्रमुख वासुदेव पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार केला जाईल. टायगर गावचे शाखा प्रमुख एक जबरदस्त व्यक्तिमत्व वासुदेव पाटील साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर विश्वनाथ पाटील साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचाही सत्कार केला जाईल. विश्वनाथ पाटील साहेबांचाही सत्कार केला जाईल. दीपेश पाटील यांच्या तर मोमेंटो सुद्धा दिला जाईल सुभाष भोईर साहेबांना. बाकी सो आपण श्री किरकाळशी मित्र मंडळ एकविरा पागी यांच्याकडनं सुद्धा विशेष सत्कार सुभाष भोईर साहेबांचा इथे केला जातोय. आणि मोमेंटो सुद्धा जे राहिले होते तर रमेश शेठ पाटील साहेब बेलापूर यांनाही आपण मोमेंटो द्यायचंय. इथे मात्र फलंदाज बाद, अजून एक झटका तो म्हणजे निलेशच्या स्वरूपात देवीचा पाडा. तर या पुढचे सामने 4 षटकांचे असतील. तर नक्कीच तर सुभाष भोईर साहेब आमच्यापासून नक्कीच रजा घेत आहे, ज्यांचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेत दिलाय. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. तर रामशेठ पाटील साहेब बेलापूर हे आमच्यापासून रजा घेत आहेत, त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेत दिला. आपण वळूया मॅच कडे. मॅचच्या दिशेने सागर आलेत नवीन फलंदाज बैलाच्या आतमध्ये आणि धावफलक धावा लागलेत त्या 31 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज नितीन या गोलंदाजावर वापर केला जातोय. इथे पात्र चेंडू खेळून काढतोय लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावफलक धावा करत्या 33 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना आजच्या दिवसातील पहिला सामना देवीचा पाडा विपक्ष अगासन या 2 संघांमध्ये. तर टॉस साठी यायचे वाडेकर संघ आणि निशांत जी स्पोर्ट वाकलान. मोतीराम भोईर यायचे टॉस साठी. हे पुढची लढत असेल. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, हा चौकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावफलक धावा करते 37. खिडकाले आणि टायगरचे कोणी ग्रामस्थ मान्यवर असतील त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. तर 37 धावा धावफलकावरती लागल्या चौथं षटक मार्गस्थ असताना. तसेच नामदेव बेडेकर आगासन याला विनंती आपण यायचे व्यासपीठावरती. आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर 37 धावा धावफलकावरती लागल्या. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तर बघा वाडेकर संघाने इथे आलेले आहेत. तर निशांत जीजी स्पोर्ट वाकड संघाने यायचे, मात्र इथे कपिलच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार. काही दिवसांपूर्वी एक सामना झाला, त्यावेळी केजीव मुंडे आणि महेशने 3 षटकात 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर नंतरच्या 2 षटकात 29 धावा ठेवल्या होत्या. आता त्या 29 धावा इथे खर्च झाल्या. त्याच फरकाच्या 2 षटकात आता हल्ला चढवला जाईल का इथे मैदानामध्ये आगासन टीम वरती. तेजस पाटील आपण लॉंग ऑफला थांबायचे. तेजस, धन्यवाद तेजस. जबरदस्त क्रिकेटर तेजस, ज्यांच्या माध्यमातून अनेक रिव्हर्सच्या फटके आपण बघत असतो ते तेजस. इथे मात्र फुल टॉस,
चुकीला माफी नाहीये, चेंडूला फेकून दिलाय सीमा पलीकडे, हा एक षटकार. तर या षटकात धावा खर्च केल्या गोलंदाजाने 24. म्हणजे किती महागडं षटक आहे बघा. केजू मुंडे आणि महेशने खूप चांगली गोलंदाजी केली होती, मात्र चौथ्या षटकात गोलंदाज नितीनवर हल्ला चढवला. तब्बल 24 धावा आणि धावा झाल्यात 49. आणि अजून एक षटक शिल्लक आहे. कपिल खूप चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत कपिलने आपल्या बॅटमधून 2 षटकार दाखवले उत्तुंग. 2 षटकार, 1 चौकार. त्यानंतर निलेशने 1 षटकार दाखवला होता. निलेश बाद झाल्यानंतर जिम्मेदारी स्वतःवरती घेतली कपिलने. आता मात्र सागर म्हात्रे स्ट्राईक एंडला आहेत. शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज विराज. शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज विराज. दसरा निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाचे संगणक यायचे. निशान जीजी स्पोर्ट वाकलन आणि त्यांना फाईट करेल तो वाडेकर संघ. वाडेकर संघाने खूप चांगला खेळ दाखवला काल RR चषक मध्ये. उपविजेता संघ ठरला आणि उत्कृष्ट फलंदाज सिद्धू पाटील, उत्कृष्ट गोलंदाज कपिल पाटील या गोलंदाजी निवड केली. मात्र कपिल घरी निघून गेले, त्यामुळे ते पारितोषिक दुसऱ्या खेळाडूने स्वीकारलं. मात्र खेळाडू लाल कलरची गाडी आहे, साईडला घ्या. इथे मात्र ब्लॉकलचा वापर केला होता, मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेतले बघा कपिलने. आणि सागर म्हात्रे सारख्या चांगल्या फलंदाला इथे धावचीत व्हावं लागते. काय कारण असू शकतो ओमकार, कारण की सागर म्हात्रे मध्ये सुद्धा क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची, मात्र त्या खेळाडूला इथे बाद केलंय. नक्कीच काहीतरी प्लॅन असेल कपिलचा, कारण कपिलच्या बॅट मधून 2 षटकार आलेत, त्यामुळे ही स्ट्राईक घेतली असावी. क्रिकेटमध्ये हे चित्र बघायला मी तर चांगल्या फलंदाज, कारण की दत्ता ठाकूरला धावचीत केलं होतं योगेश पाटीलने माऊल संघाविरुद्ध सेमीफायनलला, आणि त्यानंतर त्याने अर्धशतक सुद्धा ठोकलं. हेच काय ते प्रयत्न कपिलचे असतील. आता धावचीतच्या स्वरूपात सांघिक यश आकाशन टीमला. 49 धावा दाबा कधी लागल्यात. नवीन फलंदाज यज्ञेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. विराज गोलंदाजी मार्को. मात्र सागर म्हात्रे नाराज झाले थोडेसे. कित्येक सामने सागरने फलंदाजी जोरावरती जिंकून दिले, त्या सागर मात्र स्ट्राईक घेतले बघायचं. आणि आता स्ट्राईक घेऊन कपिल कशा प्रकारे फलंदाजी करतायत. अरे काल असा सागाव संघाचा रितेश भोईर एक चेंडू डॉट गेला असा चालला असता, माझा तो धावचीत झाला. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. विराट चांगली गोलंदाजी करतोय, ज्या प्रकारे मुंडेने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे आपल्याला इथे गोलंदाजी बघायला मिळते. विराज या गोलंदाजाकडनं 2 चेंडू फेकले, एकही धाव खर्च केली नाही. 49 धावा धावा लागल्यात. वाडेकर विपक्ष निशान जीजी स्पोर्ट वाकलन, असा सामना असेल पुढचा. निशान जीजी स्पोर्ट वाकलन म्हणजे राजू शेठ भोईर मोठागाव या संघाचे पुरस्कर्ते असतात. तर चला, मोतीराम भोईर आला असेल तर या टॉस साठी. 1 इनिंग कंप्लीट झाली आहे. इथे मात्र स्क्वेअर लेगला चेंडू खेळून करताय. सिद्धेश्वर डीप मध्ये आहेत. एकदा पूर्ण होते, 1च धाव आणि 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना देवीचा वाडा संघाचा 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ खिडकाली आयोजित खिडकालीश्वर चषक 2018 3 दिवस चालणारी स्पर्धा. या स्पर्धेचा आज पहिला दिवस. निशान जीजी स्पोर्ट वाकलन आणि वाडेकर मध्ये पुढचा सामना असेल आजच्या दिवसातील दुसरा सामना. इथे फटका चांगला, मात्र लांब आपला क्षेत्ररक्षक महेश झेल खाली, चूक होणार नाहीये. काय कमबॅक केलंय गोलंदाज विराजचं कौतुक करावं लागेल इथे, कारण शेवटच्या षटकामध्ये कसं कमबॅक करायचं हे दाखवून दिलंय विराजने. ज्या 4 षटकात 49 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने, त्या विसरून विराजने ते खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे 4 चेंडूंमध्ये.
तर वाडेकर संघ संघाने इथे आलेले आहेत. निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ संघाला मोतीराम भोईर आपण आला असेल तर या, कारण की आधीच या सामन्याने उशीर झालाय. तो वेळ वाया गेलाय, तो वेळ आम्हाला इथे कव्हर करायचा आहे. इथे मात्र मंगेश नेमका करतायत काय, एकच धाव. अजून एक चेंडू बाकी, मग नेमकं मंगेश करायला काय गेले. मंगेशला असं वाटतं की 5 षटके संपलेत, त्यामुळे चेंडू मंगेश गेले होते वाटतं. मात्र एकने धावसंघ पुढे सरकेल, धापल का धावा लागतात त्या 51. नवनाथ पवार साहेबांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. पहिल्या सत्रामधला हा शेवटचा चेंडू आहे. तर पुन्हा आम्ही कॉल करतोय निशान जीजी स्पोर्ट वाकलन या संघाला. प्रल्हाद पवार साहेबांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर यायचे. अक्षयच्या बॅट मधला फटका चांगला आलाय, लॉंग ऑफचं क्षेत्र खूप वेगाने आलाय. एक धाव पूर्णही झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला इथे आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. अरुण पवार, किरण म्हात्रे यांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपलका धावा लागल्यात त्या देवीचा पाडा संघाच्या. तर बघा टायगरचे कोणी ग्रामस्थ असतील, खिडकाईचे ग्रामस्थ कोणी असतील, आपण या व्यासपीठावर. तर चला उमेश भोईर वाकलन संघ टी शर्ट आपल्या घेऊन जायचंय. वाकलन संघ केतन म्हात्रे आपण आलात तर या टी शर्ट घेऊन जा आणि टॉस साठी सुद्धा यायचे केतन. तर 6 गडी बाद 53 धावा झाल्यात आपण बघतो ओमकार, आणि 54 धावांचं टार्गेट आहे. काय करते तू खाली. तर माणिक पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. टायगरचे यायचे आमच्या व्यासपीठावरती, आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. माणिक पाटील साहेब टायगरचे कोणी ग्रामस्थ असतील, मान्यवर असतील, आपण या आमच्या व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून मैदान आम्हाला इथं उपलब्ध करून दिले तर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 53 धावा झाल्यात. चोपन्न धावांचा टार्गेट आहे. माणिक पाटील साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. 6 गडी बाद देवीचा पाडा संघाने 53 धावा बनवल्यात, कारण की विकेट टॉसला खूप महत्व आहे या स्पर्धेमध्ये आणि 54 धावांचं लक्ष आहे. तर चला वाकलन संघ जास्त वेळ नका घेऊ आपण, सामने 5 षटकांचे, त्यामुळे वेळेवर आपण इथे उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. सामना जेव्हा सुरू होईल आपण जाऊया आजच्या दिवसात. प्रथमच आमचे मित्र संदीप पाटील वाकलन यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. संदीप पाटील वाकलन या आमच्या व्यासपीठावरती आपला आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर बघा वाडेकर संघाने इथे आलेत. पुन्हा एकदा आम्ही सूचना करतोय निशान जीजी स्पोर्ट वाकलन केतन म्हात्रे येत आहेत. केतन आपल्या टी शर्ट घेऊन जा आणि टॉस सुद्धा करूया. आपण जाऊया आजच्या दिवसात प्रथमच आमचे मित्र वाकलनचे एक अप्रतिम समालोचक ओमकार शेट्टी यांच्याकडे. थँक्यू नितीन दादा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु सर्व कार्येषु सर्वदा. केंद्राला वंदन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या त्रिवार मानाचा मुजरा आणि खिडकाळेश्वर चषक
ही टुर्नामेंट, ही ट्रॉफी एन्जॉय करण्यासाठी जो प्रेक्षक वर्ग इथे जमा झाला ते सर्वांचं हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. 54 रन नक्कीच इथे करायच्यात. ऑन स्ट्राईक निल्सन. तर पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन इथे मात्र सज्ज होत आहे. गोलंदाजी मार्क वरती सागर म्हात्रे. राम म्हात्रेंना सुरुवात करून दिली, त्यानंतर एक फायटिंग टोटल फलकावरती लावू शकला देवीचा पाडा हा संघ. देवीचा पाडाचा विचार केला तर विजयदादा भोईर जर इथे आला असेल तर त्याला इन्व्हाइट करतो या मंचावरती. नक्कीच एमबी ट्रॉफीचे एक यशस्वी आयोजक आणि त्यांना खूप मोठा सपोर्ट असतो देवीच्या पाडाच्या पूर्ण टीमचा. पहिलाच बॉल इथे फुल टॉस होता, संधी होती बॅट्समन निल्सनला आणि फुल टॉस होता, पर्वणी होती आणि इथे मात्र फक्त दिशा देतो चेंडू जातो डीप लॉंग लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. थँक्यू डीजे. गोलंदाजी काय दमदार केली. सुरुवातीला केजूनं नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद केले, दुसऱ्या षटकामध्ये देखील एका फलंदाजाला बाद केलं. तदनंतर स्लगिंग ओव्हर मध्ये धावा खूप चांगल्या आल्या, मात्र बॅकअप साठी कोणी नाहीये आणि इथे तब्बल रन मिळतील. म्हणजे 5 रन इथे मात्र बोनस मी मग खर्च केलाय. देवीचा पाडा टीम आधीच टार्गेट इथे कमी आहे, 54 रन करायचे आहेत. समोर उमसाई आगासन खेळतो जो एक मोठा संघ आहे. बॅटिंग लाईनच्या टीमकडे खूप खोलवर आहे. आता कौतुक करेल की जो मुंडेचं ज्याने इम्प्रेस केलं, एक दर्जेदार कामगिरी करता नक्कीच टीमला एक प्लॅटफॉर्म बनवून दिला. राम म्हात्रेला देखील केजूनं बाद केलं होतं आणि या 54 धावेचा यशस्वी पाठलाग करण्याचं स्वप्नमनी बागून निल्सन आणि त्याच्या जोडीनं मैदानावरती मंगेश हे दोन्ही फलंदाज. डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळेल. कमबॅक करावा लागेल गोलंदाज सागरला, कारण 2 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा इथे खर्च झाले. पहिला चेंडू खराब होता फुल टॉस, मात्र तदनंतर चांगला कमबॅक केलाय सागर म्हात्रेनं. मध्ये इथे फिल्डर त्याला साथ देत नाहीयेत आणि एक्स्ट्रा रन इथे खर्च करतोय. देवीचा म्हटलं की राम म्हात्रे, कुणाल म्हात्रे की ज्यांच्यावरती नेहमीच मोठी जिम्मेदारी राहिली आहे, मध्ये इथे सागरला देखील आपल्या टीमसाठी एक चांगला खेळ इथे करावा लागेल. 2 फिल्डर ऑन साइडला, एक लॉंग ऑन आणि एक स्कोर ऑफ द विकेट. गोलंदाज तयार. इथे लाईन चांगली आहे, चेंडू पडल्यानंतर अतिशय खाली राहिलाय आणि इथे मात्र थांबवलाय बॅट्समन मंगेशला. हीच गोलंदाजी सागरला करावी लागेल, कारण संघनायक रामनं दाखवलेला विश्वास इथे सार्थ ठरवायचा असेल तर कमबॅक करावा लागेल गोलंदाज सागर म्हात्रेला. 54 रनचं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच देखील तुम्हाला खूप चांगली पाहायला मिळेल. निशांत जिस्पूर वाकण वर्सेस सिद्धू पाटील, निलेश कापसेचा कपिल पाटीलचा वाडेकर. याच्या दोन्ही कॅप्टनना टॉस साठी केज. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. चेंडू ऑफस्टिक पासून भरपूर लांब आहे आणि तेच पाहिले योगेश पवार जे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे एक आयोजक देखील म्हणून जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती. जे गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ खिडकाळी यांच्या माध्यमातून हा खिडकाळी शो चषक. इथे फटका चांगला आहे, पॉवर प्लेचा दर्जेदार वापर. चेंडू सरळ जाईल, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात केली निल्सननं आणि इथे मंगेश देखील सांगतोय मी देखील थांबणार नाहीये आणि 4 धावेला आगाज केलाय मंगेश मुंडेनं. तयार. ओव्हर द विकेट. इथे मात्र शफल स्ट्रोक कन्वर्ट करायचं होतं, ऑन साइडला करायचं होतं क्षेत्रामध्ये. जाईल डॉट आणि पहिलं षटक इथे झालं पूर्ण आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल बिनगडी बाद 16 एक दमदार सुरुवात करतोय उमसाई आगासन इथे पार करत असताना.
डीजे 54चं टार्गेट इथे आहे. नक्कीच आज आमच्या सोबत जोडले जातील नितीन कान आणि मी ओमकार शेट्टी. नक्कीच आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये अनेक दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. बनवायचे 54-16 रन फलकावरती आलेत. अजून येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावा इथे करावा लागतात. 24 बॉल आणि 38 रन इथे करायचे. आणि वाडेगावचे कॅप्टन इथे आलेत तर वाघांचे कॅप्टन देखील इथे येतात. मोतीराम दादा स्वागत आहे आपलं देखील. आणि हे षटक कंप्लीट झाल्यानंतर इथे आपण टॉस करू वाकळण वर्सेस वाडेघर टीम मध्ये. चेंडू आणि 38 धावा ते मध्ये संघर्ष कुठेतरी मोठा होतोय. त्याचा संघर्ष इथे सावरला जाईल का? त्याच्या राम टीमला कशा प्रकारे लीड करेल, कशा प्रकारे इथनं देवीचा पाडा. नक्कीच यंग टॅलेंट तुम्हाला या टीम मध्ये सातत्यानं पाहायला मिळतात. बरेचसे नवोदित खेळाडू आहेत, त्यांना घेऊन हा संघ निर्माण केलाय. नक्कीच राम महात्मा आणि इथे पाहिजे कशा प्रकारे करेल देवीचा पाडा. पहिला बॉल इथे मात्र रन अतिशय जास्त येतात. वाईट +4 म्हणजे तब्बल अशा 5 धावा इथे मिळतील आणि धावफलक 5 ने वेगाने पुढे सरकेल 21 या आकड्यावरती. डीजे धना 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 डीजे 21 ऑन बोर्ड 21 धावा. सातत्याने इथे मात्र एक्स्ट्रा रन जास्त खर्च केले जातात. यावेळी योगेश म्हात्रे या गोलंदाजाचा वापर इथे केला गेलाय. आणि स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून तुम्ही लाईव्ह एन्जॉय करू शकाल. GTC च्या माध्यमातून गोलंदाज तयार होईल. उजव्या हाताने उभत विकेट. इथे मात्र शफल झाले. निल्सन ऑफ स्टंपला फटका इथे कन्वर्ट करायचं होतं. ऑफ स्टंपला येऊन इथे मध्ये यश मिळत नाहीये. बऱ्याच वेळानंतर सुटकेचा निश्वास इथे सोडतोय देवीचा पाडा. असे चेंडू जर इथे टाकले गेले तर नक्कीच संघर्ष करता येईल. तो म्हणजे देवीचा पाडा टीमला. मग निल्सन नक्कीच अजून शांत पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅकफुटला येऊन कट करायचं होतं. लेट कटच्या माध्यमातून शॉर्ट थर्डमॅनला बीट करून हा स्ट्रोक इथे कन्वर्ट करायचा होता. इथे मध्ये योगेश म्हात्रे पहिला बॉल जरी लाईन लेन भरकडला असला तरी आत्मविश्वास इथे जाऊ दिला नाहीये. 2 चेंडू निल्सनला एका जागेवरती थांबवलाय योगेश म्हात्रेनं. इथे मध्ये ओव्हरपिच बॉल ऑन साइड ला क्रॉस द बॅटन बाहेर काढत असताना एकच धाव तिथे मिळतीये. बॅट्समन निल्सन मडवीला धावफलक 1 ने पुढे सरकेल 22. अजूनही 32 रन इथे करावा लागतील. 54 रनचं टार्गेट आहे. पहिलीच मॅच तुमच्या समोर खिळकाळेश्वर चषक 2018 तिसरं पर्व आहे या टुर्नामेंटचं. आकर्षक ट्रॉफीज 3 दिवसाचं हे भव्य दिव्य आयोजन तुमच्या समोर. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनासाठी सन्माननीय कार्यसम्राट आमदार सुभाषजी भोईर यांचं देखील इथे आगमन झालं होतं. अनेक मान्यवर इथे मंचावरती उपस्थित होते. आणि इथे हा पहिला सामना तुमच्या समोर. फुल टॉस आहे. ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफला. व्हेरी गुड फिल्डिंग. स्टँडर्ड इथे जपावं लागेल फिल्डिंगचं. आधी जरी चुका झाल्या असल्या तरी तुम्ही आधी काय गमावलंय त्याचा विचार करून का इथे तुम्हाला काय कमवायचंय, तुम्हाला करायचं संघर्ष, त्या अनुषंगाने इथे वाटचाल करावी लागेल. पण ते निल्सन मडवी जोपर्यंत मैदानावरती आहे, मंगेश जोपर्यंत आहे, डगआउटमध्ये जीव कौस्तुभ सारखे चांगले फलंदाज आहेत, तुम्ही कधीही मॅच इझिली चेस देखील करू शकेल एवढी बॅटिंग लाईनअप आहे. मग जर इथे त्यांच्यासमोर फाईट द्यायची असेल तर स्वतःवरती इथे गोलंदाजी करावी लागेल देवीचा पाडा या संघ. इथे बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक इथे लॉंग ऑफला झेल इथे सोडलाय निल्सन मडवी की सोपा झेल होता. जास्त मेहनत इथे करावी लागली नव्हती. मग जर तुम्ही निल्सन सारख्या फलंदाजाला जीवनदान द्याल, अशा एक्स्ट्रा रन तुम्ही खर्च कराल तर नक्कीच प्रेशर वाढेल. देवीचा पाडा या टीम वरती. बॉल इथे शिल्लक आहे आणि योगेश तयार. इथे मात्र चेंडू पाठवरती आदळला. अपील नक्कीच इथे केलं जात होतं. आता अंपायर तिथे सांगत असताना लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल तिथे येते. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस इथे केला जाईल आणि टॉस इथे आपण करतोय सन्माननीय
वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे टॉस केला जाईल. निशांत जीजी स्पोर्ट्स वर्सेस वाडेगड म्हणजे नितीन कान. टॉस इथे होतं. 500 टक्क्यांची मॅच आहे आणि वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जात आहे. नक्कीच इथे कॉइन नक्कीच आता उसळला जात आणि टॉस जिंकलाय वाडेगड टीमनं. नक्कीच मान्यवरांना विनंती करतो आपण स्थान न्यावा. अतुल भोई आपल्या सोबत आहे. वाडेगडचे कॅप्टन. टॉस जिंकला. समोर वाकण आहे. काय निर्णय घेतोस? प्रथम फिल्डिंग करू आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच वाकण संघाविरुद्ध खूप खेळात मग ते ग्रामीण वर्ल्ड कप असेल, मकर संक्रांत, मेगा फायनल मध्ये दोन्ही टीम समोर समोर आल्या होत्या. या सीझनला आय थिंक पहिल्यांदाच समोर समोर येत आहे. नक्कीच कसं फील करशील वाकण टीम सोबत येताना? काय एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी तीच आहे, जी बॉलिंग करून कमीत कमी धावा कमी करण्याचा प्रयत्न करू. बस. बेस्ट ऑफ लक वाडेगड टीम. नक्कीच मोतीराम दादा, टॉस इथे तू हारलास, बॅटिंग करायची आहे, मात्र किती धावा आधी लावण्याचा प्रयत्न करशील? पहिली मॅच तर मी बघितली नाही, पण कम से कम 60 ते 65 रन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. 3 दिवसाची स्पर्धा अफलातून ट्रॉफीचं आयोजन देखील चांगलं आहे. मग तू या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजनाबद्दल बोलायचं तर खूप सुंदर आयोजन आहे आणि योगेशने आम्हाला इथे संधी दिली खेळण्याची, त्याबद्दल योगेशचा मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. निशांत जीजी स्पोर्ट वाकण, दोन मोठ्या टीम्स इथे समोर समोर येतील. इथे मात्र धावफलक नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. टीमची टोटल फलकावरती लागली आहे. इथे मात्र 30 अजूनही 24 धावा इथे करायच्यात. तिसरं षटक इथे सुरू झालाय आणि पहिल्याच बॉल वरती इथे मात्र चौकार दाखवलाय फलंदाज निल्सन मडवीनं. सागर मात्रे सेकंड स्पेल मध्ये खूप लवकर आणलं गेले सागरला. इथे मात्र लाईन चांगली आहे. यस, निल्सन स्वतः तिथे सांगतोय स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळवृत्ती दाखवत असताना की इथे चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय आणि स्वतः निल्सन इथे मैदान सोडून बाहेर निघालाय आणि हा धक्का इथे लागतोय उमसा यागासनला पहिला आणि फलंदाज बाद. दाखवली तर गोलंदाजी करताना देखील रफ्तार का सौदागर म्हणून जाणलं जातं की जो मुंडेला, आणि या मॅच मध्ये देखील त्याचा परफॉर्मन्स खूप. आता स्पर्धा झाली विजेता ठाकूर यांची अकोर्लीच्या मैदानावरती दोस्ती स्पोर्ट्स, तिथे देखील खूप चांगला खेळ केला होता. एक मॅच जिंकून मंगलमती कावनूरला खूप चांगली फाईट दिली होती उमसा यागासांना आणि सातत्यानं नक्कीच दर्जेदार परफॉर्मन्स देत असताना पहिलाच बॉल इथे केजूसाठी ऑन साइडला हुक करायचं होतं. स्लो वन होता, लाईन लवकर रीड करता आली नाहीये. तिथे मात्र केजूला हा बॅटनं पुल करत असताना एक रन इथे केजूला मिळतीये. केजू नक्कीच थोडीशी इथे शांत सुरुवात करतोय, मात्र धावफलक इथे 1ने पुढे जाईल. टीमची टोटल 31. 15 बॉल इथे बाकी आहेत आणि 15 चेंडू 21 रन इथे करायच्यात. नक्कीच देवीचा पाडा संघाला 23 रन इथे करायच्यात. देवीचा पाडा संघाला एकच गोष्ट इथं सांगेल की थोडीशी मेहनत क्रिकेटमध्ये गरजेची असते, कारण विजय हा शौर्याचा अलंकार असतो, तो कधी मागून मिळत नाही. त्यासाठी झगडावं लागतं, घाम गाळावा लागतो, मेहनत करावी लागते आणि तुमच्या खेळात नक्कीच तुमचा दर्जा देखील सिद्ध व्हायला हवा. पण तिथे थोडीशी कुठेतरी कमी जाणवली सुरुवातीला. इथे ऑन साइडला मंगेश चांगला फटका दाखवत असताना यावी मात्र मेहनत करतोय तो म्हणजे देवीचा पाडा. 1 रन इथे मिळेल उमसा यागासनला. धावफलक 1ने पुढे जाते. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळतीये इथनं मात्र 32. अजूनही 22 धावा इथे करायच्यात. एक अतिशय चांगलं सुंदर आयोजन खिडकाळेश्वर चषक 18च्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज सागर ऑन अ स्ट्राईक केजू मुंडे. इथे मात्र ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे
खोदून काढला केजू मुंडेनं स्लोवर बनवता लाईन लवकर रीड केली खूप लवकर पिक केलं स्वीटली टायमिंग आणि चेंडू फरार 6 धावा आया है राजा लोगों रे लोग क्रिकेटच्या मैदानावरचा राजा आहे केजू मुंडे आणि अनेक वर्ष राज्य देखील गाजवतात आपल्या बॅटन आपल्या खेळानं केजू मुंडे शॉट ऑफ लेन बॅक टू द बॉलर लॉंग अँड वन फिल्डर खूप वेगान आले तो पण रन इथे मिळेल 1 आणि एका धावेनं 3 षटकं इथे झाली आहेत पूर्ण आफ्टर 3 ओव्हर्स धावफलक इथे धावा दाखवते 39 करायच्या त्या मॅच मध्ये 54 रन 12 बॉल इथे शिल्लक आहेत आणि उमसाई आगासनला 12 चेंडू इथे मात्र 15 धावा हा पहिला सामना उद्घाटन सामना इथे जिंकण्यासाठी मला आमदार झालं नेक्स्ट मॅच खूप चांगली रंगेल एका बाजूनं फिरकीचं माहेरघर म्हणजे वाडेघर या नावानं अलीकडच्या काळात ज्यांना जाणलं जातं सकाळी मी चर्चा करत होतो सिद्धू पाटील सोबत की अजून किती फिरकी गोलंदाज आहेत सिद्धूनं सांगितलं होतं 5 तर ऑलरेडी गोलंदाजी करतात मग अजून 3 परिपक्व गोलंदाज आहेत वाडेघर टीम मध्ये जे फिरकीनं नेहमीच बीट करत असत बॅट्समनला आणि त्यांच्या समोर तेवढा चांगला संघ देखील फाईट करेल आणि इथे शुभागमन होत आहे निशांत जी स्पोर्ट्स वाकणचे पुरस्कर्ते मोठ्या गावचे दानशूर दाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं नक्कीच राजू शेठ भोईर यायचं मंचावरती राजू शेठ भोईर आपल्या या व्यासपीठावरती हार्दिक आणि सहर्ष स्वागत इथे केलं जाईल इथे मात्र केजू नक्कीच बीट होतं राजू शेठ भोईर म्हटलं की अनेक पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून नेहमीच तुम्ही पायलट मध्ये प्रेक्षकांसाठी असो खेळाडूंसाठी असो एका जेलसाठी तब्बल 50,000 रुपये देखील लावले गेले होते नक्कीच हा इतिहास आहे राजू भोईरच्या नावाचा 12 बॉल 15 रनची गरज असताना पहिला चेंडू इथे डॉट जात आहे 11 बॉल आणि 15 धावेची गरज इथे फुल टॉस तर इथे शॉटला जास्त नक्कीच ताकद देऊ शकले नाहीयेत केजू थोडीशी मिसफील्ड फेकी देखील इथे चांगली आली आहे आता वेगानं 2 धावा इथे पूर्ण करतायत आणि धावफलक 2 ने पुढे सरकेल टीमची टोटल फलकावर ते लागली आहे 41 म्हणजे 10 चेंडू आणि आता 13 रन इथे करायचे 10 बॉल मध्ये 10 बॉल 13 धावा इथे कंप्लीट करावा लागतील केजू मुंडे इथे कशा प्रकारे मॅच फिनिश करेल इथे मात्र लोवर फुल टॉस बॅक टू द बॉलर 1 रन इथे मात्र फलकावरती मिळेल आणि एका धावेनं हे धावफलक इथे पुढे सरकत असताना 42 9 चेंडू आणि 12 मॅच इथं अजूनही बॅलन्स आहे येणारे 3 चेंडू जर इथे चांगले टाकले गेले तर नक्कीच कमबॅक करता येईल अंतिम षटकापर्यंत हा सामना इथे लढू शकेल तो म्हणजे देवीचा पाडा नक्कीच लास्ट इयर खूप मोठी टुर्नामेंट कव्हर केली देवीच्या पाडाच्या मैदानावरती MB ट्रॉफी खूप सारं प्रेम दिलं होतं राम कुणाल आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांनी विजयदादा भोईर यांच्या माध्यमातून ते आयोजन पाहिलं होतं इथे मध्ये थर्ड अटेम्प्टला हा जेल कॅरी केला गेलाय आणि शॉट थर्डमॅनला टिपला जातो एक सुंदर जेल आणि या मॅचला पाहिजे हा जेल इथे कलाटणी देईल का आणि इथे हा सामना टर्न होईल का मंगेश मुंडे बाद झाल्यानंतर बंद का केलं परत लाव
गेल एक्स्ट्रा रन ओव्हर थ्रोच्या आल्या तब्बल वाईटच्या तब्बल 5 धावा 1+4 खूप सारा बेनिफिट मिळालाय आणि पाहिजे इथे नंतर कमबॅक केलं जाईल का. इथे फटका चांगला आहे केजूच्या बॅटमॅननं अफलातून स्ट्रोक आपल्या बाहूंमधला बळ इथे दाखवत असताना केजू मुंडे ऑन फायर षटकार ठोकला केजू मुंडेनं. थँक्यू विजय. आणि या फटक्यानं इथे सामना खुला केला केजूनं. 6 धावेची तिथनं गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तिथनं 7 आणि 7 चेंडू आणि 6 धावेची गरज. 7 बॉल आणि 6 रन इथे करायचे म्हणजे इथे नक्कीच फिनिश कशी करेल. इथे देखील फुल टॉस मध्ये इथे मिस टायमिंग स्ट्रोक जेल होता आणि तो जेल देखील इथे सोडला गेलाय आणि 1 रन इथे मिळती आहे आणि समीकरण बनत आहे. येणार अंतिम षटक आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. आधी विकेट टर्न द टॉस. Mix by DJ Amor, DJ Dab, DJ Dab, DJ Dab.